श्रीराम जय राम जय जय राम। परमेश्वराकडे कर्तेपण देऊन काळजी सोडून द्यावी। सर्व कर्तेपण परमात्म्याला देऊन आपण काळजी करण्याचे सोडून अगदी द्यावे आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावे। जे जे काही घडते आहे ते परमात्माच आपल्या हिताकरता करतो आहे आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करीत नसून परमात्माच करीत आहे अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी। अशी भावना ठेवायला कुठे बिघडते? त्यात अवघड ते काय आहे? प्रयत्न अवश्य करावा आणि तो कसून करावा, पण तो परमात्माच सर्व करीत असून त्यात येणारे यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे अशी ठाम भावना ठेवली पाहिजे। अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कुठे राहिली आणि एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे, तो काही दुसऱ्या कुठून मिळवायचा नाही। आनंदाला ही काळजी झाकाळून टाकते। थोडक्यात म्हणायचे झाले तर असे सांगता येईल, मी पण म्हणजेच कर्तेपण परमात्म्याला द्यावे म्हणजे काळजी नाहीशी होते आणि निर्मळ आनंद उरतो आणि अशा स्थितीत नामस्मरण चालावे, हेच स्वानंदात स्मरण होय। आपले कर्तेपण अपुरे आहे, ते आपल्या स्वाधीन नसून परमात्म्याच्या स्वाधीन आहे। म्हणून सुखदुःखाची बाधा आपल्याला न होता ती परमात्म्यालाच झाली पाहिजे। आपल्या सुखदुःखाचा नाश म्हणजेच आपल्या कर्तेपणाचा नाश आणि आपल्या कर्तेपणाचा नाश म्हणजेच भगवंत करतो ही भावना होय। आपले होते कसे ते पहा। कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते, कर्म झाल्यावर शेवटी अरे हेच का फळ मिळाले म्हणून काळजी लागते। याप्रमाणे काळजी करणाऱ्या मनुष्याला सुख समाधान केव्हाच मिळत नाही। काळजी ही वाळवी सारखी आहे, काही खात असताना तर ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते। त्याचप्रमाणे काळजी आपली निष्ठा कमी करीत असते। त्या अवस्थेत ती दिसत नाही, परंतु नंतर मात्र ती दिसते। काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल, नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही। भारतीय युद्धात भगवंताने जिथे रथ नेऊन उभा करावा तिथे अर्जुनाने बाण मारावे। अर्जुनाने आपल्या रथाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती दिल्या, त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती देऊया। अर्जुनाच्या जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते। तसे आपण भगवंताचे यंत्र बनूया। यंत्राला चालविणारी शक्ती आणि यंत्राकडून काम करवून घेणारी शक्ती म्हणजेच भगवंत आहे। आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या नामात राहूया। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी आपला देह प्रारब्धावर टाकून साधकाने मजेत त्याच्या सुखदुःखाकडे पाहावे। श्रीराम जय राम जय जय राम। दररोज घरामध्ये देवपूजा व नामस्मरण का करावे? वातावरणात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात, एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा, मनाची ऊर्जा। जर का घरामध्ये मनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर घरामध्ये चिडचिड होणे, वाद होणे, उदास वाटणे, एकमेकांसोबत संबंध बिघडणे, कुठलंही काम मनासारखं न घडणे, कोणत्याही कार्यामध्ये सतत अपयश येणे, अशा घटना वारंवार घडत असतात। त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते। परंतु घरामध्ये मनामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंददायी असेल। घरातले वातावरण हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरून राहण्यासाठी दैनंदिन देवपूजा हिंदूंच्या प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे।
देवपूजेमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी मदत होते. यासाठी हिंदू धर्मामध्ये 2 वेळेस सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करण्याची पद्धत आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिवीगाळ केली अथवा वाईट बोलली तर आपल्या शरीरामध्ये लगेच बदल व्हायला सुरुवात होते. जसे की श्वासोच्छ्वास वाढणे, राग येणे, शरीराला कंप सुटणे. हे का घडतं तर समोरच्याने जे शब्द वापरले त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच होतो व आपले शरीर लगेच हार्मोन्समध्ये बदल करते. त्याचे परिणाम दिसायला लागतात. तसंच स्तोत्र मंत्रपठण करण्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात आणि त्याचे दुरोगामी परिणाम आपल्याला दिवसभर जाणवतात. जसे की मन प्रसन्न राहणे. कुणी जरी आपल्या वाईट भाषा वापरली तरीही आपल्यावर त्या व्यक्तीच्या शब्दांचा कसलाही परिणाम न होणे. म्हणजे ते व्यक्तीने वाईट बोलल्यामुळे आपल्याला राग येत नाही, त्यामुळे कोणाशी वाद होत नाही. अशा कठीण परिस्थितीतही त्या समोरच्या व्यक्तीसोबत आपण सकारात्मक संवाद साधतो. हे तेव्हाच घडते जेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक असतं. हे तुम्ही सकाळी केलेल्या देवपूजा व स्तोत्र पठणाचे परिणाम असतात. त्यानंतर पुन्हा 12 तासांनी आपल्याला संध्याकाळची देवपूजा करायची आहे. आणि जर कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून सामूहिक संध्यापूजा जर केली तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला दिसून येतील. कुटुंबामध्ये कधीही नकारात्मक विचार येणार नाहीत. ते कुटुंब कायम आनंदी असेल. त्यामुळे सर्वांनी दररोज नामस्मरण करावे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.